तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की त्याच्या स्कूलमध्ये नागपंचमी सेलिब्रेशन आहे म्हणून. तर आज तेच होतं त्याच्या स्कूलमध्ये म्हणून मी त्याला रेडी वगैरे करत होते इथं सकाळच्या वेळेला. तुम्हाला सांगितलं होतं ना मी की त्याला सिव्हिल ड्रेसवरती बोलवलेलं आहे. म्हणून मग मी त्याला सिव्हिल ड्रेस घातला वगैरे. कारण की स्कूलमध्ये असे फंक्शन वगैरे झाले पाहिजे म्हणजे मुलं पण ॲक्टिव्ह राहतात. त्यांना पण समजतं की कुठला प्रोग्राम कसा असतो, कोणता फेस्टिवल कसा सेलिब्रेट करतात, ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळं स्कूलमध्ये प्रत्येक फंक्शन झाले पाहिजे. मुलं पण चांगले ॲक्टिव्ह राहतात, त्यांना सगळ्या गोष्टी समजतात. आणि असे काही फंक्शन वगैरे असेल तर मी तर अंशला स्कूलमध्ये पाठवतेच. त्याला काही घरी वगैरे नाही ठेवत मी. मग इथं सकाळच्या वेळेला मी त्याला अंघोळ वगैरे घातली मस्तपैकी आणि तो पण एकदम फ्रेश झाला होता. आणि लवकरच बोलावलं होतं त्याला स्कूलमध्ये. 8:30लाच त्याची स्कूल होती. मग मी इथं त्याला रेडी वगैरे केलं आणि नाश्ता वगैरे पण दिला होता मी त्याला आणि डब्बा पण दिला. त्याचे पप्पा मग त्याला सोडवायला गेले स्कूलमध्ये आणि मग आज माझा बर्थडे होता म्हणून अंशच्या बापाने इडली आणि उडीद वडे आणले होते. मला म्हणले, "तू नको काय बनवू नाश्ता वगैरे" म्हणून मग त्यांनी सकाळी आणले होते आणि अंशसाठी पण ठेवले होते मग. तर अंश स्कूलमधून आल्यावरती मग त्याने ते इडली आणि उडीद वडा खाल्ला. तर असा होता अंशच्या स्कूलचा व्लॉग. थँक यू सो मच वॉचिंग. बाय.